गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण बघितलं डिझेल सायकल. आता त्याच्या पुढची सायकल आपण बघणार आहोत एअर स्टँडर्ड ड्युएल सायकल. त्याच्यामध्ये ड्युएल हे याच नावावरून ह्या सायकलचं वर्किंग कन्सिडर केलं जातं. बेसिकली स्टँडर्ड ड्युएल कंबशन सायकललाच लिमिटेड प्रेशर सायकल पण म्हणतात, की ज्याच्यामध्ये प्रेशर हा लिमिटेड असतो, आणि यालाच सेमी डिझेल सायकल पण म्हणतात. बेसिकली ही सायकल डिझाईन करण्याच्या मागं मोटो काय होता, की ॲक्च्युअल स्पार्क इग्निशन आणि कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनमध्ये कंबशन प्रोसेसेस ज्या असतात ते एकतर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होतात किंवा मग कॉन्स्टंट प्रेशरला होतात. बट आयडियली ह्या गोष्टी कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आणि कॉन्स्टंट प्रेशरला प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहेत. त्याच्यामुळं ह्या दोन्ही पण कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशर ह्या दोन्ही पण थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसचं ॲडिशन करून आपली ड्युएल सायकल बनवलेली आहे. तर याच्यामध्ये बेसिकली आपण जर बघितलं थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस कोणकोणत्या इन्व्हॉल्व आहेत, तर त्याच्यामध्ये टोटल 5 प्रकारच्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस इन्व्हॉल्वड आहेत. त्या 5 थर्मोडायनॅमिक्स प्रोसेसेसमधल्या 5 कोणकोणत्या असणारे, पहिले असणारे आयसेंट्रॉपिक कम्प्रेशन, दुसरे असणारे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन, तिसरे असणारे कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन, तिसरे असणारे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन, आणि चौथी असणारे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की 2 प्रोसेसेसमध्ये हीट ॲडिशन होती आहे, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. दोन्ही पण पार्शियली घेतलेत आपण, सो दॅट असं नको व्हायला की कंबशन प्रोसेस फक्त कॉन्स्टंट व्हॉल्यूमलाच होते किंवा कॉन्स्टंट प्रेशरलाच होते. तर याचं PV आणि TS रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचं आहे की त्याच्या प्रॉपर्टीजवरती, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि एन्ट्रॉपी, या व्हॉल्यूमवरती या व्हेरियस प्रोसेसेसचा काय इफेक्ट होणार आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे की ड्युरिंग प्रोसेस 1 to 2 आयसेंट्रॉपिक कम्प्रेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस पिस्टन बॉटम डेड सेंटरपासून टॉप डेड सेंटरकडे मूव्ह करतो आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम जे आहे ते व्हॉल्यूम कमी होतं. त्याच्यामध्ये काय होणार आहे, व्हॉल्यूम कमी झाल्यानंतर प्रेशर इन्क्रीज होणार आहे, विच विल गोइंग टू फॉलो PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर मग ड्युरिंग 1 to 2 हे आयसेंट्रॉपिक कम्प्रेशन होणार आहे की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी होतं, प्रेशर वाढणार, आणि PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट हा लॉ फॉलो केला जाणार. तर याच्या दरम्यान काय होणार आहे की हे प्रोसेस काय आयसेंट्रॉपिक आहे, म्हणजे एन्ट्रॉपी इज इक्वल टू कॉन्स्टंट. कोणत्या तरी एका पॉईंटची एन्ट्रॉपी आपण पकडू, त्या पॉईंटपासून ड्युरिंग प्रोसेस 1 to 2 चालू होणार. बट प्रेशर वाढलं म्हटल्यानंतर टेम्परेचर पण वाढणार. का बरं? कारण आयडियल गॅस इक्वेशन सांगतं की PV इज इक्वल टू MRT. त्याच्यामुळं फ्रॉम स्टेज 1 टू स्टेज 2 त्याचं टेम्परेचर वाढणार. सो ही झाली प्रोसेस 1 to 2. दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, हीट ॲडिशन होणार आहे, बट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की V कोणत्या ॲक्सिसवरती आहे, X ॲक्सिसवरती आहे. तर आपण इमॅजिनरी पॉईंट घेऊ, हा याच्यावरतून या पॉईंटपासून आपल्याला पॉईंट 2 सुरू होणार आहे, 2 to 3 पॉईंट सुरू होणार आहे. ॲज हीट ॲडिशन होणार आहे, हीट ॲडिशन झाल्यानंतर त्याचा पार्शियल इन्क्रीमेंट होणार आहे, प्रेशर वाढणार आहे, बट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन. सो 2 to 3 ही प्रोसेस हीट ॲडिशनची होणार आहे. प्रेशर का वाढलं? कारण त्याच्यामध्ये हीट ॲडिशन झाली. हीट ॲडिशन झाल्यामुळे एअर एक्सपांड झाली आणि त्याचा प्रेशर वाढला. बट आता याच्यावरती याचा इफेक्ट का होणार आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, त्याचं प्रेशर वाढलं हीट ॲडिशनमुळं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, बट त्याचा टेम्परेचर आणि एन्ट्रॉपीवरती फरक काय पडणार आहे, प्रेशर वाढलं, हीट ॲडिशन झाली म्हटल्यावर तिथं टेम्परेचर पण वाढणार आणि एन्ट्रॉपी पण वाढणार. सो याच कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन प्रोसेसला TS कर्वला 2 to 3 असं डिनोट करतात ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन प्रोसेसला. त्याच्यानंतर प्रोसेस 3 to 4 मध्ये काय होणार आहे, हे कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन प्रोसेस, याच्यामध्ये हीट ॲडिशन होणार आहे परत सेकंड फेजमध्ये. P आपण एक ठराविक इमॅजिनरी पॉईंट घ्यावे की ज्या ठिकाणी P कॉन्स्टंट असेल. त्यावेळेस जर हीट ॲडिशन झाली तर त्याचं काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे की एखाद्या गॅसमध्ये हीट ॲडिशन झालं त्याचं व्हॉल्यूम वाढतं, राईट.
त्याच्यामुळं आपण इमेजनरी पॉईंट इथून जर 3 to 4चा 3 इथं कन्सिडर केला तर व्हॉल्यूम वाढणार आहे, त्याच्यामुळे ते टुवर्ड्स राईट 3 to 4. कॉन्स्टंट प्रेशर आहे त्याच्यामुळे ती हॉरिझॉन्टलच लाईन येणार आहे, त्याच्यामध्ये प्रेशर कमी होत नाही आहे किंवा जास्तही होत नाही आहे, व्हॉल्यूम वाढणार कारण त्याच्यामध्ये हीट ॲडिशन होणार. त्याचाच इफेक्ट याच्यावरती काय होणार आहे टी एस प्लॉटवरती. तर टी एस प्लॉटवरती त्याचं ऑफकोर्स हीट ॲडिशन झाल्यानंतर त्याचं टेम्परेचरही वाढेल अगेन आणि एन्ट्रॉपीसुद्धा वाढणार. सो ते डिनोट करता जाणार आहे अपवर्ड कर्वने 3 to 4. सो हा झाला हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. नाव नेक्स्ट प्रोसिजर काय होणार आहे की ज्यावेळेस त्यांची हीट ॲडिशनची प्रोसेस होणार आहे सोर्समधून. आता हीट ॲडिशन करून झालं आहे, गॅसचं वर्कआउट करायचं काम सुरू होणार आहे. ज्यावेळेस गॅस वर्क देणार पिस्टनवरती, त्यामुळे ते वर्कआउट होऊन त्याचा पिस्टन हा टॉप डेड सेंटरपासून बॉटम डेड सेंटरकडे मूव्ह होणार आणि त्याच्यामध्ये आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन होणार. पिस्टन टॉप डेड सेंटरवरून बॉटम डेड सेंटरला मूव्ह झाल्यानंतर काय होणार, त्याच्यामधला जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम वाढणार आणि ॲज व्हॉल्यूम इन्क्रीजेस प्रेशर ड्रॉप्स डाऊन. व्हॉल्यूम वाढल्यानंतर प्रेशर काय होणार आहे, ड्रॉप डाऊन होणार आहे आणि तो सेम लॉ फॉलो करणार आहे एन्ट्रोपीचा, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशनला. PV⁻γ इज इक्वल टू कॉन्स्टंट फ्रॉम 4 to 5. याचा इफेक्ट टी एस प्लॉटवरती काय होणार आहे, टी एस प्लॉटवरती जसा त्याचा प्रेशर ड्रॉप डाऊन होणार तसा त्याचा टेम्परेचर पण ड्रॉप डाऊन होणार. पण इथं कॉन्स्टंट काय आहे, एन्ट्रॉपी कॉन्स्टंट आहे. तर हा पॉईंट एन्ट्रॉपीचा आपण कॉन्स्टंट पकडू. प्रेशर कमी झाला त्याचं टेम्परेचरसुद्धा कमी होणार. सो इट इज 4 to 5. 4 to 5. त्याच्यानंतर येईल शेवटची 5 to 1. याच्यामध्ये काय होणार आहे, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट विल गोइंग टू रिजेक्ट. म्हणजे जे काय कंबस्टिबल पार्टिकल आफ्टर कंबशन ते एक्झॉस्ट स्ट्रोकला बाहेर फेकले जाणार आहेत, बट इट विल बी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूमचा एक जर पॉईंट कॉन्स्टंट पकडला तर ते व्हॉल्यूमला त्या कॉन्स्टंट व्हॉल्यूमला बाहेर फेकले जाणार आणि ऑफकोर्स त्याचं प्रेशरसुद्धा ड्रॉप डाऊन होणार. सो हा असेल 5 to 1. प्रेशर कमी झाला आणि ते सगळेचे सगळे व्हॉल्यूममधले ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ते हीट विल गोइंग टू रिजेक्ट आउट टू द सिंक. तर याचं टेम्परेचर आणि एन्ट्रॉपी आफ्टर ड्रॉपिंग डाऊन प्रेशर टेम्परेचरसुद्धा कमी होणार आणि त्याची एन्ट्रॉपीसुद्धा कमी होणार. सो ही 5 to 1 टी एस प्लॉट याचा असा येणार. सो ह्याच्या पाचही प्रोसेस ड्युएल सायकलच्या सिंगल PV/TS प्लॉटवरती आपण आता सध्या प्लॉट केलेला आहे. तर आपण आता त्याची कंबाईन ड्युएल सायकलचा प्लॉट बघूयात की कंबाईन ड्युएल सायकलचा प्लॉट कसा केला जातो. सो आपल्याला माहिती आहे की एअर स्टँडर्ड ड्युएल सायकल म्हणजे लिमिटेड प्रेशर सायकल आहे. यालाच आपण सेमी डिझेल सायकल पण म्हणतो. याच्यामध्ये हीट ॲडिशन ही 2 स्टेजेसमध्ये होते, एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि एक कॉन्स्टंट प्रेशर. सो ह्या त्याच्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आहेत. आता आपण त्या 1 by 1 PV आणि TS प्लॉटला बघूयात. ठीक आहे. ड्युरिंग प्रोसेस 1 to 2 काय होणार आहे, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन आपण डिनोट कसं करतो, प्रेशर वाढतो, व्हॉल्यूम कमी होतो, 1 ते 2 आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन झालं. ॲट द सेम टाईम काय होणार आहे, आयसेंट्रॉपी एन्ट्रॉपी कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर वाढणार आहे ड्युरिंग प्रोसेस 1 to 2. दुसरी प्रोसेस काय आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून आपण काय करणार आहे, हीट ॲडिशन करणार आहे. त्याच्यामुळे त्याचा प्रेशरही वाढणार आहे. प्रोसेस 2 to 3 हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ही डिनोट केली आपण व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट, त्याची टेम्परेचर वाढलं आणि एन्ट्रॉपी पण वाढली. प्रोसेस 3 to 4 काय असणार आहे, प्रोसेस 3 to 4 ही कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन प्रोसेस आहे. म्हणजे याच्यात काय होणार आहे, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आणि हीट ॲडिशन करायची. त्याच्यामुळे काय होणार आहे, हीट ॲडिशन केल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढणार आहे टुवर्ड्स राईट. प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट QA हीट ॲडिशन.
याचाच इफेक्ट टी एस प्लॉटवरती काय होणार आहे, आणखीन त्याचं टेम्परेचर वाढेल आणि आणखीन त्याचं एन्ट्रॉपीसुद्धा वाढेल 3 to 4. आता प्रोसेस 4 to 5 काय असणार आहे, 4 to 5 या आहे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. म्हणजे काय, त्याचे एन्ट्रॉपी कॉन्स्टंट आहे आणि त्याचं एक्सपान्शन होणार आहे. एक्सपान्शन झालं त्याच्या कॉन्स्टंट एन्ट्रॉपीला. आता हे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन पी रेज टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि हे जे आहे ते आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन विच गोइंग टू फॉलो पी रेज टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे एक्सपान्शन, हे कॉम्प्रेशन. आता ह्या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, ड्युरिंग टी एस प्लॉट एन्ट्रॉपी कॉन्स्टंट आहे बट टेम्परेचर एक्सपान्शन नंतर त्याचं कमी होणार आहे. सो ड्रॉप डाऊन टेम्परेचर 4 to 5. हा झाला 4, हा झाला 5. आणि शेवटची प्रोसेस जी आहे ती शेवटची प्रोसेस आहे प्रोसेस 5 to 1. इट इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. अगेन कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटल्यानंतर व्हर्टिकल लाईन येणार पी व्ही प्लॉटवरती. 5 to 1 सायकल कम्प्लिटेड. इट इज व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड इट इज हीट रिजेक्शन प्रोसेस. याच्यामध्ये जे काही एक्झॉस्ट गॅसेस आहेत सायकलमधले ते रिजेक्ट होणार. आता हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन प्रोसेस आहे, हीट रिजेक्ट झाली. आता याचा इफेक्ट टी एस प्लॉटवरती काय होणार, याचं टेम्परेचरसुद्धा कमी होणार आणि एन्ट्रॉपीसुद्धा कमी होणार. सो इट विल बी अगेन कमिंग टू द पॉईंट 1, 5.1 constant volume heat rejection process. It is heat addition process, it is also heat addition process. So याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला दिसतंय की हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट रिजेक्शन विल बी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सेम इकडंच डिनोट केलेलं आहे. सो याच्यावरून तुम्हाला 1 by 1 सायकलचा प्लॉट कसा केला जाऊ शकतो हे कळू शकतो. आता याच्यामध्ये कॉम्प्रेशन रेशो जो आहे तो आरने डिनोट करतो आपण. तो आपण कॉम्प्रेशन रेशो आर इज इक्वल टू V1 by V2. आता हा जो असणार 1 पॉईंटचा व्हॉल्यूम हा असणार आहे V1 आणि हा असणार आहे 2 पॉईंटचा व्हॉल्यूम हा असणार आहे V2. सो V2 by V1 विल गोइंग टू गिव अस द कॉम्प्रेशन रेशो. प्रेशर रेशो विल बी गिवन बाय P3 by P2. आता P3 कोणता आणि P2 कोणता आहे, हा 3 पॉईंटचा प्रेशर जो आहे P3 आणि हा 2 पॉईंटचा प्रेशर जो आहे हा आहे P2. हा P3 by P2 विल गिव अस द प्रेशर रेशो. अगेन द कट ऑफ रेशो डिनोटेड बाय रो. कट ऑफ रेशो आपण याला काय म्हणतो, कट ऑफ रेशो म्हणजे ह्या पॉईंटला तुमचं इग्निशन कट ऑफ होणार, या पुढचं कट ऑफ होणार, तुमचं इग्निशन चालू राहणार नाही. तर कोणत्या पॉईंटपर्यंत तुमचं हीट ॲडिशन होत राहणार आहे, 0.4 पर्यंत. हीट ॲडिशन स्टार्ट होते 2 पासून 3ला गेल्यानंतर ती ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमपर्यंत राहते, 3 ते 4 ती कॉन्स्टंट प्रेशरपर्यंत राहते. तर कट ऑफ रेशो हा व्हॉल्यूम 4 पासून 3 पर्यंत V3 by V4. तर इफिशियन्सी ऑफ द सायकल इज नथिंग बट वॉट, आउटपुट अपॉन इनपुट. मग आउटपुट का हीट रिजेक्टेड अपॉन इनपुट हीट सप्लाइड. मग याचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला जो फॉर्म्युला तयार होणार आहे तो ईटा इज इक्वल टू 1 - T5 - T1 ही ब्रॅकेटमध्ये अपॉन इंटू द ब्रॅकेट T3 - T2 प्लस गॅमा इंटू ब्रॅकेट T4 - T3. दिस विल बी युअर फायनल efficiency for the air standard dual cycle.